नववर्षानिमित्त राज ठाकरेंनी एक्स पोस्ट केलेली आहे। 25 वर्षांमध्ये अनेक बदल झाले तरी काही गोष्टी आहेत तशाच आहेत असं ते म्हणाले। मराठी माणूस अजूनही महाराष्ट्राच्या राजधानीत असुरक्षितच आहे असं त्यांनी म्हटलंय। जाती जातीमध्ये भांडणं लावणं अजूनही सुरू आहे। शेतकरी कष्टकरी सर्वांचं आयुष्य होरपळून निघतंय। तसंच मराठीवरती हल्ला केलाय आणि मराठीवरील हल्ला केल्यास मराठी म्हणून अंगावर येईन अशा पद्धतीचा सुद्धा त्यांनी भाष्य केलेलं आहे एक्सवरती। हिंदू माणसाच्या गळ्याला नख लावल्यासही अंगावर येईन असं म्हणालेले आहेत राज ठाकरे। राज ठाकरेंनी नववर्षाच्या निमित्ताने केलेली ही एक्स पोस्ट आहे, त्यामध्ये त्यांनी विविध विषयांवरती भाष्य केलंय। राज ठाकरे म्हणाले, गेल्या 25 वर्षांमध्ये अनेक गोष्टी बदललेल्या नाही आहेत। मराठी माणूस अजूनही महाराष्ट्राच्या राजधानीत असुरक्षितच आहे। या संदर्भात आपण चर्चा करूया। आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या सोबत आहेत। वेदांत, पहिल्याच दिवशी नववर्षाच्या राज ठाकरेंनी महत्त्वाचे मुद्दे त्यांच्या एक्सपोजद्वारे मांडलेले आहेत। मग तो मराठी माणसाचा मुद्दा असू देत किंवा हिंदुत्ववादाचा किंवा जातीपातीमध्ये भेदभाव करण्याचा किंवा त्यांच्यात भांडणं लावण्याचा, वेदांत आणखीन काय सांगता येईल? ज्या प्रकारे पहिल्याच दिवशी म्हणजे नववर्षाच्या शुभेच्छा तर सर्वांना दिल्यात राज ठाकरेंनी, त्याशिवाय मनसैनिकांना काही सूचना सुद्धा केल्या आहेत, ज्यामध्ये राज्यातली जी सध्याची स्थिती आहे, जे प्रश्न म्हणजे मग ते महिला अत्याचाराचे प्रश्न असतील, त्यासोबतच शेतकऱ्यांचे प्रश्न असतील आणि महागाईचा मुद्दा असेल, अशा विविध प्रश्नांवर या पोस्टमध्ये भाष्य केलेलं आहे। आणि या प्रश्न जर सोडवायचे असतील तर एक पक्ष म्हणून आपण सामोरं गेलं पाहिजे, पक्ष म्हणून आपण आता काम केलं पाहिजे। निवडणुकांचे निकाल काही जरी लागले असले तरी निवडणुकांसाठी काम न करता एक पक्ष म्हणून आपण आता ऍक्टिव्हली हे काम केलं पाहिजे। त्यासाठीच काही सूचना या सगळ्या फेसबुक पोस्टमध्ये राज ठाकरे यांनी दिल्या आहेत। आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनसैनिकांनी शाखा असतील, कार्यालय असतील, ती पुन्हा एकदा लोकांसाठी खुली करून ऍक्टिव्हली काम केलं जावं। मग महिलांवर जे अत्याचार होत आहेत त्याचा पाठपुरावा केला पाहिजे, त्यासाठी एक संपर्क कक्ष पक्षाच्या कार्यालयाकडून सुरू करा, अशा प्रकारच्या सूचना सुद्धा करण्यात आलेल्या आहेत। आणि महत्त्वाची जी लाईन आपण बघितली तर यामध्ये त्यांनी सांगितले की मराठीवर कोणी हल्ला करत असेल तर मराठी म्हणून, आणि हिंदू माणसाच्या गळ्याला नख लावलं जात असेल तर हिंदू म्हणून मी अंगावर जाईल, आणि मनसे पक्ष हा ते करतच राहील। त्यामुळे एक प्रकारे प्रखर भूमिका नववर्षाच्या या फेसबुक पोस्टमध्ये राज ठाकरेंकडून मांडण्यात आली आहे। धन्यवाद वेदांत, आपण दिलेल्या माहितीबद्दल। पुन्हा एकदा आपण पाहूया आज काय पोस्ट केलेली आहे राज ठाकरे यांनी। एक्सवरती त्यांनी असं म्हटलेलं आहे की 25 वर्षात जरी खूप बदल झाला असला तरी अनेक गोष्टी तशाच राहिल्या आहेत। मुंबईत मराठी माणूस अजूनही असुरक्षित आहे आणि मराठी तरुणांच्या हाताला काम नाहीये। बेरोजगाराला जात नसते, पण त्याला ती जात जाणवून देऊन जाती जातीत भांडणं लावणं सुरूच आहे। शेतकऱ्यापासून ते सर्वच कष्टकऱ्यांचं आयुष्य महागाईने होरपळून निघतंय। महाराष्ट्र सैनिकांनी स्वतःच्या मनातील खंत आता बाजूला ठेवली पाहिजे। मराठीवर कोणी हल्ला केला तर मराठी म्हणून आणि हिंदू माणसाच्या गळ्याला नख लावलं तर हिंदू म्हणून मी अंगावर येईन, ते आपण करत आहोतच। महिला अत्याचारांची दखल घेण्याबाबत पक्ष कार्यालयात संपर्क कक्ष सुरू करा, अशी सूचना त्यांनी दिली आहे। महिलांच्या तक्रारींची दखल घ्या, हात मोकळे सोडून नराधमांना चांगलं फोडून काढा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।